आता या ठिकाणी लक्षात घ्या, मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडत असतो हा 500 ते 700 mm पाऊस पडतो बहुतांश ठिकाणी. आणि अशा कमी पर्जन्य मान असलेल्या ठिकाणी तुम्ही हे जे बेड पाडत असता हे उताराच्या विरुद्ध दिशेला पाडले पाहिजेत. कारण आपल्याकडं पाण्याचा ड्रेनेज हा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याकडं पाण्याचा निचरा हा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याकडं प्रॉब्लेम आहे पाण्याचं कॉन्झर्वेशन. नमस्कार, मी डॉक्टर निलेश मस्के आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे डॉक्टर निलेश मस्के द ॲग्रोनॉमिस्ट यूट्यूब चॅनलमध्ये. जर तुम्ही चॅनलसाठी नवीन असाल तर आजच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवीन व्हिडिओ पाहता येईल. बेड पाडून घ्यायचे, पाडत असताना सर्वात महत्त्वाची काळजी जी घ्यायची ती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हे जे बेड आहेत हे 4.5 फूट अंतरावर पाडलेले आहेत. आता SRT मध्ये 4.5 फूट अंतर हे सजेस्ट जरी केलेलं असेल तरी माझं या ठिकाणी सजेशन असं आहे की बेड पाडत असताना तुमच्याकडे उपलब्ध ट्रॅक्टर जे ट्रॅक्टर आहे त्या ट्रॅक्टरचा उपयोग करून तुम्ही बेड पाडू शकता. 4.5 फुटाचं जे बेड आहे हे काय फिक्स अंतर नाही. 4.5 फुटापेक्षा तुम्ही 5 फुटाचं पाडू शकता, 5.5 फुटाचं पाडू शकता. असं काही फिक्स अंतर ठेवण्याची गरज नाही आहे. तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या साधन सामुग्रीचा वापर करून तुम्ही बेडमध्ये ॲडजस्टमेंट करू शकता, जेणेकरून तुमचं ट्रॅक्टर याच्यामध्ये फवारणीसाठी चाललं पाहिजे याची तुम्ही काळजी घ्या. जर तुमच्याकडे क्षेत्र जास्त असेल तर अशा वेळी काय केलं पाहिजे की तुम्ही बैलाच्या साहाय्यानं सऱ्या पाडू शकणार नाही, तर त्या ठिकाणी तुम्हाला काय करावं लागेल, ट्रॅक्टरच्या साहाय्यानं सऱ्या पाडावं लागतील. आणि सऱ्या पाडल्यानंतर तुम्ही क्षेत्र जास्त असल्यामुळे काय होतं की आपल्याकडे आधीच माणसांची मनुष्यबळ आपल्याकडे कमतरता आहे. त्याच्यामुळे जवळपास जे काही फवारणीचे असेल, जे काही तुम्हाला सबसिक्वेंट ऑपरेशन्स याच्यामध्ये करायचे आहेत, याच्यामध्ये तुम्हाला जे कार्य करायचे आहेत याच्यासाठी तुम्ही ट्रॅक्टरचा यूज होईल अशा पद्धतीनं तुम्ही सरी पाडू शकता. आता सरी पाडत असताना सरीचा जो दिशा आहे ही कशी ठरवली पाहिजे. आता तुम्ही पाहू शकता की मी ज्या दिशेला तोंड करून उभारलो ही दक्षिण दिशा आहे, माझ्या डाव्या साईडला पूर्व दिशा आहे, माझ्या उजव्या साईडला पश्चिम दिशा आहे. आता या ठिकाणी तुम्ही पहा की ॲग्रोनॉमिकली जे आपण सायंटिफिक शेती म्हणतो त्याच्यामध्ये असं शिफारस केलेली आहे की पेरणीची दिशा जी खरीप सीझनमध्ये असते ही पूर्व टू पश्चिम असली पाहिजे. परंतु या ठिकाणी आता तुम्ही पहा की जमिनीच्या उतारानुसार आपल्याला या ठिकाणी बेड पाडायचे आहेत. कारण एकदा पाडलेले जे बेड आहेत हे बेड आपले किती वर्ष चालणार आहेत, साधारणतः 10 ते 12 वर्ष आपल्याला हे बेड चालवायचे आहेत. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घ्या की बेड पाडत असताना उताराच्या विरुद्ध दिशेला, जर तुम्ही मराठवाड्यामध्ये असाल तर उताराच्या विरुद्ध दिशेला तुम्ही बेड पाडले पाहिजेत. मराठवाडा मी उदाहरण या ठिकाणी याच्यासाठी देतोय की आपण हा व्हिडिओ मराठवाड्यामध्ये शूट करत आहोत. आता या ठिकाणी लक्षात घ्या, मराठवाड्यामध्ये जो पाऊस पडत असतो हा 500 ते 700 mm पाऊस पडतो बहुतांश ठिकाणी. आणि अशा कमी पर्जन्य मान असलेल्या ठिकाणी तुम्ही हे जे बेड पाडत असता हे उताराच्या विरुद्ध दिशेला पाडले पाहिजेत. कारण आपल्याकडं पाण्याचा ड्रेनेज हा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याकडं पाण्याचा निचरा हा प्रॉब्लेम नाहीये, आपल्याकडं प्रॉब्लेम आहे पाण्याचं कॉन्झर्वेशन. जितकं पाऊस पडेल हे सगळं पाणी या ठिकाणी कॉन्झर्व झालं पाहिजे, याच्यासाठी उताराच्या विरुद्ध दिशेलाच तुम्ही बेड पाडले पाहिजेत. जर तुम्ही विदर्भामध्ये असाल किंवा पश्चिम महाराष्ट्रातील असाल तर मराठवाड्यापेक्षा जास्त पाऊस पडतो, 1000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो. ज्या ठिकाणी 1000 mm पेक्षा जास्त पाऊस पडतो अशा ठिकाणी मात्र तुम्ही उताराच्या दिशेनं तुम्ही बेड पाडले पाहिजेत. ज्या भागामध्ये उंच ठिकाणाहून कमी ठिकाणी उतार जातो त्याच्या लगत तुम्ही बेड पाडले पाहिजेत. असं गृहीत धरा की ह्या शेताला समजा त्या ठिकाणी उतार आहे, इकडून तिकडे उतार चाललेला आहे, तर तुम्ही ज्या ठिकाणी पर्जन्यमान 1000 mm पेक्षा जास्त तर त्या ठिकाणी तुम्ही उताराच्या दिशेनं अशा पद्धतीनं बेड पाडा. परंतु या ठिकाणी जर तुम्ही शेताचा उतार बघितला तर हा उतार हे जे बेड पाडलेले आहेत हे उताराच्या विरुद्ध दिशेला पाडलेले आहेत. कारण हे आपण मराठवाड्यामध्ये आहोत, पाऊस हा 700 mm पर्यंत पडतो आणि या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस मुरला पाहिजे हे आपलं धोरण असलं पाहिजे. आता या ठिकाणी तुम्ही पहा की बेड पाडण्याची जी परफेक्ट पद्धत आहे या पद्धतीमध्ये तुम्ही पहा की साधारणतः शिफारसीत अंतर जे आहे ते 4.5 फुटाचं आहे. 4.5 फुटावर तुम्ही बघू शकता की आपण या शेतामध्ये मी मार्किंग केलेली आहे. मार्किंग केल्यामध्ये या ठिकाणी तुम्ही पहा की ही जी मार्किंग आहे, हा जी सरी आहे त्या सरीच्या मध्यभागी मी एक खुंटी रोवलेली आहे. ही खुंटी रोवलेली आहे. आता दुसरी खुंटी जर तिकडे बघू शकता दुसऱ्या सरीमध्ये ती त्या सरीच्या मध्यभागी रोवलेली आहे. आणि ह्या 2 खुंटीमधलं जर अंतर तुम्ही पाहिलं तर हे अंतर आपल्याला मिळालेलं आहे 4.5 फुटाचं. आता मी तुम्हाला मागाशी जसं सांगितलं की 4.5 फुटाचं जरी शिफारसीत अंतर असलं तरी हे अंतर तुमच्या मनावर तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता. तुमच्याकडे छोटं ट्रॅक्टर असेल तर त्या ट्रॅक्टरच्या 2 चाकामधलं सेंटरचं अंतर पकडायचं आणि त्याच्यावर तुम्ही रिजर फिक्स करायचं आणि त्याच्यानुसार तुम्ही बेड पाडून घ्यायचे. जर तुमच्याकडे मोठं ट्रॅक्टर असेल साधारणतः 35 ते 40 HP दरम्यानचं तर ट्रॅक्टरचे जे मागचे चाक आहेत त्याचं सेंटर काढायचं आणि त्याच्यावर तुमचा रिजरचा सेंटर फिक्स करायचा आणि त्याच्यानुसार बेड पाडायचे. समजा ट्रॅक्टर तुमच्याकडे जर 50 HP वरचा असेल तरी त्याच्यामध्ये सुद्धा सेम प्रोसिजर करायचे. ट्रॅक्टरच्या 2 चाकामधलं जे सेंटर आहे ते सेंटर काढायचं आणि त्याच्यानुसार त्याच्या मागे रिजर फिक्स करायचं. आता रिजर फिक्स केल्यानंतर हे रिजर एका रेषेमध्ये मारायचं. आता हे रिजर मारत असताना बघा तुम्ही किती सरळ मारलेलं आहे,
तुमचे हे जे जितक्या सरळ पडतील तितकं दिसायला सुद्धा सुंदर दिसतं आणि तुम्हाला पिकाचं कल्टिवेशन करत असताना सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा कॉन्फिडन्स तुम्हाला येतो. त्याच्यामुळे तुमचा ड्रायव्हर जर परफेक्ट नसेल तर पहिल्यांदा तुम्ही दोरी लावून घ्या आणि दोरी लावून पहिली सरी पाडून घ्या. पहिली सरी पाडल्यानंतर एकदा ट्रॅक्टरनं पहिली सरी पडली की त्या सरीला फॉलो करत 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 दुसऱ्या सऱ्या पाडायच्या, म्हणजे सर्व सऱ्या तुमच्या एका लाईनमध्ये येतील. तर ह्या पद्धतीनं तुम्ही सरी पाडली पाहिजे. आता दुसरी गोष्ट महत्त्वाची जी आहे की ह्या आपण दोन सऱ्यामधलं अंतर 4.5 फुटाचं केलेलं आहे, परंतु या ठिकाणी जो बेड निघणार आहे हा साधारणतः 1 मीटरचा निघला पाहिजे. आता या ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरनं सरी पाडल्यामुळे ह्याचा अँगल सुद्धा आपण पाहू शकता, सारी यंत्राचा अँगल अशा पद्धतीनं आपण ऍडजस्ट करू शकतो. तर हा अँगल ठेवत असताना हा खूप मोठा अँगल शेतकऱ्याकडून ठेवला गेलाय. तर एवढा मोठा अँगल न ठेवता साधारणतः असा हा अँगल आपण या ठिकाणी ठेवला पाहिजे. हा मधला जो अंतर आहे हे लक्षात घ्या की हे जे अंतर आहे हे 45 डिग्रीचं ठेवायचंय. आपण टेपनं मोजून घ्यायचं आणि 45 डिग्री या ठिकाणी अँगल झाला पाहिजे, अशा पद्धतीने हा अँगल पाडायचा, म्हणजे बेड तुमचे परफेक्टली उभे मिळतील आणि तुम्हाला बेडचं जे टॉप अंतर आहे हे साधारणतः तुम्हाला 105 सेंटीमीटरचं अंतर तुम्हाला मिळणार आहे, कारण तुमचा बेड जो आहे 135 सेंटीमीटरचा आहे. आणि हे 135 सेंटीमीटर मगाशी सांगितल्या पद्धतीनं ट्रॅक्टरच्या अवेबिलिटीनुसार हे तुमचे बेड वेगवेगळे पडणार आहेत आणि त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यावर पेरणी करण्याच्या ओळी सुद्धा तुम्ही ऍडजस्ट करू शकता.